छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे बीडमध्ये शिवप्रेमींचा संताप अनावर झालाय। बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आंदोलकांनी सरकारवरही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। शिवरायांची बदनामी सरकार प्रायोजित आहे का, असा थेट सवाल विचारत शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला। या प्रकरणी कठोर कारवाईसाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना निवेदन पाठवण्यात आले असून दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। 2014 मध्ये केंद्रामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हापासून भाजपा सरकार आलेलं आहे, प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या मार्गाने बहुजन समाजाचे जे नायक आहेत त्या महापुरुषांचा अवमान केला जातो, इतिहासाची तोडफोड केली जाते आणि विशेष म्हणजे संबंधित प्रकरणामध्ये मुख्यमंत्री पाठराखण करतात। आता बागेश्वर धाम यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यावेळी मुख्यमंत्री स्वतः स्टेजवर उपस्थित होते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते, मात्र त्यांनी त्या ठिकाणी कुठल्याही त्या ठिकाणी त्यांना आढळलं नाही किंवा त्याची निंदा केली नाही। एकंदरीत पाहता या कालावधीमध्ये केवळ महापुरुषांचा अपमान जो आहे तो फडणवीस सरकार हे प्रायोजित आहे का असा आम्हाला प्रश्न पडला आहे। कारण की गेल्या कित्येक वर्षापासून आपण पाहिलं की फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये महापुरुषांचा अपमान करण्याची जे कोर्टकर असतील, सोलापूरकर असतील किंवा राज्यपाल कोश्यारी असतील, ही संख्या वाढत चाललेली आहे आणि यावर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई करत नाहीत। त्यामुळं आम्हाला असा संशय आहे शिवप्रेमींना की ही सगळी यंत्रणा किंवा महापुरुषांची बदनामी फडणवीस सरकारच्या इशाऱ्यावर होते काय, त्या सरकार प्रायोजित आहे असा आमचा आरोप आहे। आता काय भूमिका आहे तुमची? आम्ही शांतपणे आंदोलन करत आहोत, परंतु आम्हा सगळ्या शिवप्रेमींची भूमिका अशी आहे की जर हे महापुरुषांच्या अवमानना सरकार प्रायोजित असेल तर यापुढे हे भोंदू महाराज आहेत किंवा महापुरुषांची अवमानना करणारे जे महाराज आहेत त्यांना त्यांचे कार्यक्रम होऊ देऊ नये आणि त्यांना जागेवर फटकण्यात यावं असं आवाहन आम्ही शिवप्रेमींना करत आहोत।